सर्व शिक्षक बंधू भगिनींना माझा सस्नेह नमस्कार। निपुण भारत अभियान अंतर्गत आपण विविध मार्गदर्शनपर कृतींचे व्हिडिओ पाहत आहोत। आज आपण गणित विषयातील स्तर क्रमांक 5 या विषयाचा व्हिडिओ पाहणार आहोत। मग स्तर क्रमांक 5 मध्ये कोणती अध्ययन निष्पत्ती आहे हे आपण सुरुवातीला पाहू। तर स्तर क्रमांक 5 मध्ये 0 ते 9 अंकांचे वाचन व ओळख हे विद्यार्थ्यांना झाले पाहिजे। म्हणजे 0 ते 9 पर्यंतच्या संख्या ओळखतो व वाचतो हे विद्यार्थ्यांना करता आले पाहिजे। त्यासाठी आपण आता काही कृती करणार आहोत। तर त्यापैकीच पहिली कृती आहे टोपल्यांची। आता मी 2 टोपल्या घेतल्या। किती टोपल्या घेतल्या? 2 टोपल्या घेतल्या। या टोपलीत काही वस्तू ठेवलेल्या आहेत। या टोपलीत मी काही वस्तू ठेवलेल्या आहेत आणि आपण जेव्हा प्रत्यक्ष वर्गात हे करणार आहे तेव्हा विद्यार्थ्यांसमोर पण आपल्याला 2 टोपल्या ठेवायच्या आहेत। आता मी एका टोपलीतील काही वस्तू एक वस्तू मी उचलली आणि सांगितलं हा काय आहे? एक चेंडू आहे। विद्यार्थ्यांना पण आपल्याला वर्गात असंच सांगायचं आहे की तू पण तुझ्या टोपलीतली एक वस्तू उचल आणि सांग मला एक वस्तू आहे। आता मी या टोपलीत अजून एक चेंडू टाकला। किती झाले? 2। किती झाले? 2। आता मी या टोपलीत अजून एक चेंडू टाकला। किती झाले? 3। किती झाले? 3। अशाच प्रकारे आपल्याला विद्यार्थ्यांना 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची ओळख व वाचन करून द्यायचे आहेत। आता हे झालं टोपल्यांचं उदाहरण। परंतु आपल्याला विद्यार्थ्यांना दैनंदिन गणिताचा अभ्यास जर करायचा असेल तर आपण सकाळी उठल्यापासून अगदी संध्याकाळपर्यंत गणित विषयाशी जोडलेलं असतो। परिसरातील आपण पाने, फुले किंवा वर्गातील काही वस्तू जर घेतल्या आणि त्या टोपलीत आपण ठेवल्या किंवा तसेही ठेवल्या आणि विद्यार्थ्यांना म्हटलं की यातल्या आपल्याला 0 ते 9 पर्यंतच्या संख्या तू आम्हाला काढून दाखव। आता विद्यार्थी काय करतील? त्यांच्या घरून पाने फुले आणतील आणि जेव्हा विद्यार्थी स्वतः ह्या वस्तू आणतील आणि त्या आपल्याला मोजून दाखवतील, त्या ओळखतील, वाचन करतील, ते जास्त प्रभावी होणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या अगदी चिरकाल स्मरणात राहणार आहे। आपण अशाच प्रकारच्या कृती विद्यार्थ्यांकडून करून घ्यायची आहे। आता आपण पाहणार आहे कृती क्रमांक 2। आताच मी म्हटलं की गणित विषय हा विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे। आपण गणिताचा वापर अगदी सकाळी उठल्यापासूनच करतो। मग आपल्याला जर संख्या 4 सांगायची आहे आणि मी 4 संख्येबद्दल जर एक वाक्य विद्यार्थ्यांना सांगितलं की माझ्या घरी 4 मांजरींचे पिल्ले आहेत, माझ्या घरी 4 मांजरींचे पिल्ले आहेत। आता 4 संख्या असलेले 10 वाक्य तू तुझ्या घरून विचारून आणायचे आहेत आणि मला सांगायचे आहेत। आणि विद्यार्थ्यांना विचारायचं आहे। वर्गात काही विद्यार्थी असे असतात की त्यांना अगदी स्पष्टपणे लगेच आपण काही सांगितलं तर ते उत्तर देतात। आता वर्गातील काही विद्यार्थी म्हणतील माझ्या वडिलांनी 4 आंबे आणले मॅडम, माझ्या ताईने 4 लाडू केले, माझ्या आईने 4 पोळ्या केल्या। म्हणजे 4 या संख्येचा त्यांचा संबोध अगदी स्पष्ट होईल। अशाच प्रकारे आपण 3 या संख्येचा, 2 या संख्येचा म्हणजे 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा त्यांचा जो संबोध आहे तो स्पष्ट करायचा आहे। ते जर आपण 0 ते 9 अंक त्यांनी प्रत्येक वाक्य असं संख्येशी निगडित केलं तर त्यांना संख्यांची ओळख पण होईल आणि वाचन पण करता येईल। कृती क्रमांक 3 गणित विषयासाठी आपल्याला सर्वात प्रभावी साधन जर असेल तर ती आहेत आपल्या हाताची बोटे। बोटांवर आपण 0 ते 9 संख्यांची ओळख करून देऊ शकतो। त्यासाठी आपण एक बोट दाखवायचं, 1, 2, 3 अशाच प्रकारे आपण विद्यार्थ्यांना 0 ते 9 पर्यंत बोटं मोजून त्यांना 0 ते 9 संख्यांची ओळख व वाचन करून देऊ शकतो। अशा विविध कृतींचा उपयोग करून आपण स्तर क्रमांक 5 मध्ये विद्यार्थी गतीने पुढे नेऊ शकतो। धन्यवाद।